यस स्क्वेअर यम अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टडी मॅथमॅटिक्स पार्ट 2 स्टँडर्ड 10th. चॅप्टर नंबर 6 trigonometry, and we are going to solve some examples from practice set 6.1. In this video today we are going to solve some questions फ्रॉम प्रॅक्टिस सेट 6.1. तर आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.1 मधील काही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, इफ साइन थिटा इज इक्वल टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. मीन्स वी हॅव गिवन, आपल्याला काय दिलेलं आहे, साइन थिटा इज इक्वल टू 7/25 अँड वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. Now first we will draw a right angle triangle. This is right angle triangle A, B and C. Measure of angle C theta. म्हणजे angle C चे मेजरमेंट किती दाखवू आपण, theta. Now solution. Sin theta is equal to 7/25 given. तर आपल्याला जे एक्झाम्पल्समध्ये दिलेलं आहे ते सुरुवातीला या ठिकाणी लिहायचं आहे. फर्स्ट वी हॅव टू राईट व्हॉट वी हॅव गिवन इन द example. Therefore sin theta is equal to 7/25. but from the figure, परंतु आकृतीचा जर विचार केला आपण, but from the figure sin theta is equal to AB/AC. but from the figure sin theta is equal to AB/AC. sin theta बरोबर फॉर्म्युला काय आहे, opposite side upon hypotenuse. opposite side upon hypotenuse. therefore थिटाची अपोजिट साइड कोणती आहे, AB, and hypotenuse is AC. Therefore from the figure sin theta is equal to AB/AC. या ठिकाणी आपल्याला sin theta is equal to 7/25 दिलेला आहे. हा रेशो आहे 7/25. Therefore now AB is equal to 7 in multiple of 7k and AC is equal to in multiple of 25k. तर हे गुणोत्तर असल्यामुळं या ठिकाणी 7/25 ए बीची व्हॅल्यू 7 घेण्याच्या ऐवजी आपण ए बी इज इक्वल टू 7k अँड ए सी इज इक्वल टू 25k. या ठिकाणी के का घेतलेला आहे, तर 7/25 हा रेशो आहे म्हणून त्याचा कॉमन मल्टिपल आपण त्या रेशोचा जर के घेतला तर ए बी इज इक्वल टू 7k अँड ए सी इज इक्वल टू 25k. देअरफॉर इन फिगर ए बी इज इक्वल टू 7k and AC is equal to 25k. Now in triangle ABC, angle B is equal to 90 degree. This is triangle ABC is right angle triangle and angle B is equal to 90 degree. Therefore we can use here Pythagoras formula. Therefore by using Pythagoras formula or theorem, तर या ठिकाणी आपण पायथागोरसचं सूत्र वापरू शकतो. What is Pythagoras theorem? AC square is equal to formula, AC square is equal to AB square plus BC square. Means hypotenuse square is equal to side square plus side square. Therefore AC square is equal to AB square plus BC square. Now we have the values of AB and AC. आता आपल्याकडे AB आणि ACच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर या AB आणि ACच्या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये ठेवायचं आहे. वी हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ AC अँड AB. यू नो AC इज इक्वल टू 25 म्हणून AC स्क्वेअरच्या ठिकाणी काय येईल, 25k स्क्वेअर इज इक्वल टू ABची व्हॅल्यू 7k स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मीन्स आपल्याला BCची व्हॅल्यू काढायची आहे. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ BC फर्स्ट. यू नो 25k स्क्वेअर, मग 25चा वर्ग, 25चा स्क्वेअर मीन 25 इंटू 25 इज इक्वल टू वी गेट 625k स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर मीन्स 49k स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. नाव 625k स्क्वेअर मायनस 49k स्क्वेअर. या ठिकाणी 49ची साईड चेंज करून लेफ्ट साईडला आल्यानंतर साईन काय होईल, चेंज होईल. देअरफॉर 625k स्क्वेअर मायनस 49k स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. आता 625 minus 49 we get 576. Therefore
576k स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. म्हणजेच 576k स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे 576 इज द स्क्वेअर ऑफ 24. तर 576 जो आहे 576 हा कितीचा स्क्वेअर आहे? 24चा स्क्वेअर आहे. देअरफॉर बाय टेकिंग स्क्वेअर रूट वी गेट बी सी इज इक्वल टू 24k. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईडचा स्क्वेअर रूट घेतलेला आहे 24k. इन दिस वे वी हॅव गॉट द व्हॅल्यूज ऑफ बी सी. या ठिकाणी बी सीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. किती मिळाली आहे? 24k. नाव वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा. या ठिकाणी कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला काढायचा आहे, म्हणून कॉस थिटाचा फॉर्म्युला लिहू आपण. तर नाव कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसेंट साईड अपॉन हायपोटेनस. ॲडजसेंट साईड अपॉन हायपोटेनस इन दिस फिगर. नाव कॉस थिटा ॲडजसेंट साईड इज, थिटाची ॲडजसेंट साईड कोणती आहे? बी सी अँड हायपोटेनस ए सी. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू बी सी अपॉन ए सी. नाव कॉस थिटा इज इक्वल टू बी सीची व्हॅल्यू किती आहे? 24k अँड द व्हॅल्यू ऑफ ए सी इज 25k. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 24k अपॉन 25k. नाव के कॅन्सल. या ठिकाणी के सेम असल्यामुळं कॅन्सल होईल आणि कॉस थिटा इज इक्वल टू फायनली वी गेट 24 अपॉन 25. दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा. ही कॉस थिटाची व्हॅल्यू आहे. नाव वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. आता आपल्याला टॅन थिटाची किंमत काढायची आहे. याच पद्धतीनं आपल्याला त्याचा फॉर्म्युला लिहून त्याचे गुणोत्तर लिहायचं आणि त्याच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी ठेवून वी कॅन इझिली फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. नाव टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. टॅनचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ टॅन थिटा? टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजसेंट साईड. मग थिटाची अपोजिट साईड कोणती आहे? ए बी अँड ॲडजसेंट साईड बी सी. देअरफॉर अपोजिट साईड अपॉन ॲडजसेंट साईड. नाव टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड मीन्स ए बी अँड ॲडजसेंट साईड इज बी सी. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए बीची व्हॅल्यू वी हॅव गिवन 7k अँड द व्हॅल्यू ऑफ बी सी इज 24k. Therefore 7k upon 24k. In this way अशा प्रकारे tan theta is equal to 7 upon 24. k काय होईल? कॅन्सल. Now question number 2. Next question. If tan theta is equal to 3 upon 4, find the values of sec theta and cos theta. Means या उदाहरणामध्ये आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि सेक थिटा आणि कॉस थिटाच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. नाव फर्स्ट वी विल ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल ए बी सी आणि मेजर ऑफ अँगल सी बी थिटा. सीचं मेजरमेंट किती घेऊ? थिटा. नाव सोल्युशन वी हॅव गिवन टॅन थिटा इज इक्वल टू 3 अपॉन 4. सुरुवातीला आपल्याला क्वेश्चनमध्ये जे दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. फर्स्ट वी हॅव टू राईट व्हॉट वी हॅव गिवन इन द एक्झाम्पल्स. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू 3 अपॉन 4 गिवन. नाव फ्रॉम द फिगर परंतु या डायग्रामचा जर विचार केला टॅन थिटा इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. टॅन थिटा इज इक्वल टू दिस इज थिटा अँड थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड upon adjacent side. Opposite side AB and adjacent side BC. Therefore AB upon BC. आता या ठिकाणी tan theta is equal to 3 upon 4 and here tan theta is equal to AB upon BC. tan theta. Therefore AB ची व्हॅल्यू किती येईल? 3 and the value of BC is 4. Therefore AB is equal to 3k and BC is equal to 4k. हे गुणोत्तर आहे म्हणून याचं कॉमन मल्टिपल जो आहे तो के घेतलेला आहे. ए बी इज इक्वल टू 3k अँड बी सी इज इक्वल टू 4k. ए बीची व्हॅल्यू 3k अँड द व्हॅल्यू ऑफ बी सी 4k. नाव इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90. इन दिस ट्रायंगल ए बी सी
अँगल बी इज इक्वल टू 90. या ठिकाणी आपल्याला पायथागोरसचा थेरम आपण वापरू शकतो फॉर्म्युला. बाय युजिंग पायथागोरस थेरम, पायथागोरसचा फॉर्म्युला काय आहे? हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC, नाव वी हॅव द व्हॅल्यू ऑफ AB अँड BC. आपल्याकडे AB आणि BCच्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. या AB आणि BCच्या किमती या ठिकाणी आपल्याला ठेवायच्या आहेत. वी हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ AB अँड BC इन दिस फॉर्म्युला. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू, ABची व्हॅल्यू आहे 3K म्हणून 3Kचा स्क्वेअर प्लस BCची व्हॅल्यू 4K, देअरफॉर 4K स्क्वेअर. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू 3चा स्क्वेअर 9K स्क्वेअर येईल अँड 4चा स्क्वेअर 16K स्क्वेअर अँड 9 प्लस 16, 9 अधिक 16 बरोबर किती येईल? 25. मीन्स AC स्क्वेअर इज इक्वल टू 25K स्क्वेअर. अँड यू नो, आपल्याला माहिती आहे 25 इज द स्क्वेअर ऑफ 5. 5चा वर्ग 25 आहे. बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड वी गेट AC इज इक्वल टू 5K. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, ACची किंमत किती आलेली आहे? 5K. नाव 5K, देअरफॉर AC हिअर AC इज इक्वल टू 5K. नाव वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा. आता आपल्याला सेक थिटाची किंमत काढायची आहे, म्हणून आपण सेक थिटाचा फॉर्म्युला यूज करू शकतो या ठिकाणी. नाव सेक थिटा इज इक्वल टू हायपोटेन्यूज अपॉन ॲडजसेंट साइड. हायपोटेन्यूज अपॉन ॲडजसेंट साइड. देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू, हायपोटेन्यूज काय आहे? AC अँड ॲडजसेंट साइड BC. देअरफॉर हिअर AC अपॉन BC. द व्हॅल्यू ऑफ AC इज 5K. ACची व्हॅल्यू किती आहे? 5K अँड द व्हॅल्यू ऑफ BC इज 4K. देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू 5K अपॉन 4K. K सेम असल्यामुळे कॅन्सल होईल आणि सेक थिटा इज इक्वल टू 5 अपॉन 4. दिस इज द व्हॅल्यू ऑफ सेक थिटा. ही सेक थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. नाव वी आर गोइंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा. आता आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू याच पद्धतीनं फॉर्म्युलाचा यूज करून फाइंड आउट करायची आहे. हिअर कॉस थिटा इज इक्वल टू, यू नो, कॉस थिटा बरोबर फॉर्म्युला काय आहे? कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ॲडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता ॲडजसेंट साइड इज BC. थिटाची ॲडजसेंट साइड म्हणजेच लागून असलेली बाजू जी आहे ती BC, लगतची बाजू. अँड हायपोटेन्यूज मीन कर्ण काय आहे? AC. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू BC अपॉन AC इज इक्वल टू, BCची व्हॅल्यू आहे 4K अँड द व्हॅल्यू ऑफ AC इज 5K. हिअर K कॅन्सल. कॉस थिटा इज इक्वल टू 4 अपॉन 5. कॉस थिटाची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 4 अपॉन 5. नाउ क्वेश्चन नंबर 3. If cot theta is equal to 40 upon 9, find the values of cosec theta and sin theta. या ठिकाणी आपल्याला कॉट थिटाची किंमत 40/9 मीन्स 40 अपॉन 9 दिलेली आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? कोसेक थिटा अँड साइन थिटा. पहिल्यांदा आपण एक काटकोन त्रिकोण काढू. दिस इज राईट अँगल ट्रायंगल ABC आणि अँगल Cचं मेजरमेंट थिटा घेऊ. देअरफॉर हिअर थिटा. नाउ सोल्युशन इन द सेम वे आपल्याला जे दिलेलं आहे ते सुरुवातीला लिहून घ्यायचं आहे. व्हॉट वी हॅव गिवन इन द एक्झाम्पल, फर्स्ट वी हॅव टू राईट इन द सोल्युशन कॉट थिटा इज इक्वल टू 40 अपॉन 9. रिझन काय आहे? गिवन. बट फ्रॉम द फिगर कॉट थिटाचंच या फिगरच्या साहाय्यानं रेशो लिहायचं आहे. बट फ्रॉम द फिगर कॉट थिटा इज इक्वल टू BC अपॉन AB. कॉट थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? ॲडजसेंट साइड अपॉन अपोजिट साइड. ॲडजसेंट साइड BC अँड अपोजिट साइड AB. देअरफॉर कॉट थिटा इज इक्वल टू BC अपॉन AB. या ठिकाणी कॉट थिटा आणि या ठिकाणी कॉट थिटा.
here cot theta and here cot theta. Here the value of cot theta is 40 upon 9 and here BC upon AB. Therefore BC is equal to 40 and AB is equal to 9. Therefore BC is equal to 40k and AB is equal to 9k. BC is equal to 40k and AB is equal to 9k. Now in triangle ABC, angle B is equal to 90. By using Pythagoras theorem, आपल्याला माहिती आहे पायथागोरसचं सूत्र काय आहे की हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर मीन्स AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपल्याकडे BC आणि BC अँड AB या दोन्हीच्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. तर सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला और इक्वेशन याच्यामध्ये आपल्याला या किमती ठेवायच्या आहेत. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू ABची व्हॅल्यू आहे 9k स्क्वेअर प्लस 40k स्क्वेअर. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू 9चा स्क्वेअर 81 and 40चा स्क्वेअर 1600k स्क्वेअर. Therefore AC स्क्वेअर इज इक्वल टू ॲडिंग दिस बोथ वी गेट 1681. म्हणजे या दोघांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं 1681k स्क्वेअर. मीन्स 1681 1681 is the square of 41. Therefore AC is equal to 41k. AC ची किंमत किती आलेली आहे 41k. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. AC is equal to 41k. या ठिकाणी किंमत लिहू 41k AC ची व्हॅल्यू. नाव आता आपल्याला कोसेक थिटा आणि साइन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. फर्स्ट वी विल फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ कोसेक थिटा. नाव कोसेक थिटा इज इक्वल टू साईनच्या अपोजिट सूत्र येतं. साईनचा फॉर्म्युला काय आहे? द फॉर्म्युला ऑफ साईन इज अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. देअरफॉर कोसेक थिटाची फॉर्म्युला हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड. हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड. कोसेक थिटा हायपोटेनियस AC and opposite side AB. म्हणून therefore cosec theta is equal to AC upon AB. AC ची व्हॅल्यू 41k and AB ची व्हॅल्यू 9k. सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू हिअर. या ठिकाणी आपण किमती ठेवू AC ची 41k आणि AB ची 9k. therefore we get 41k upon 9k आणि k सेम असल्यामुळे कॅन्सल होईल आणि कोसेक थिटा इज इक्वल टू 41 अपॉन 9. इन दिस वे अशा प्रकारे आपण कोसेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. नाव वी आर गोइंग टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा इन सेम मेथड. याच पद्धतीने आपल्याला नाव साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. थिटाची अपोजिट साईड AB and hypotenuse AC. Therefore sin theta is equal to opposite side means AB upon hypotenuse AC is equal to AB ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 9k and the value of AC is 41k. sin theta is equal to 9k upon 41k. k cancel and sin theta is equal to 9 upon 41k. Okay, thanks for watching.